हाय नमस्कार, मी अमोल. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली ह्या दोघांची जर्नी तुम्हाला माहिती असेल. विराट कोहली हा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाही नसता. त्यांनी स्वतः सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये की सुरेश रैनाची नजर त्याच्यावरती गेली, कुठेतरी त्याला एक संधी मिळाली आणि त्या पारीमध्ये त्याने 110 धावा 120 का 140 रन त्यांनी केले. त्यानंतर त्याच्या करिअरला लोकांनी नोटीस केलं आणि त्याला एक चांगला प्लेअर म्हणून लोकांनी त्याला एक चान्स दिला आणि त्यानंतर तो रन मशीन म्हणून ओळखू लागला. 2011चा वर्ल्ड कप रोहित शर्मा तेवढाच ताकदीचा प्लेअर, पण तो खेळू शकला नाही, तो बाहेर होता. पण 2023ला तोच रोहित शर्मा भारताचा कॅप्टन ठरला. तर ही संधी कोणी दिली? ही संधी दिली सौरव गांगुली याने. 2019मध्ये जेव्हा विराट कोहली कॅप्टन होता भारताचा, तेव्हा सेमीफायनलमध्ये आपण न्यूझीलंड विरुद्ध हारलो. त्यानंतर अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या. त्यानंतर भारताचं प्रतिनिधित्व कोण करेल तर सौरव गांगुलीची नजर होती रोहित शर्मावर. रोहित शर्माला त्यांनी रिप्रेझेंट केलं आणि रोहित शर्मा लवकरच भारताचा तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन झाला आणि त्यांनी आपली कॅप्टन्सी कशी आहे हे प्रूव्ह करून दाखवलं. 2023चं फायनल आपण जरी हारलो, पण रोहित शर्माने लाखो लोकांचे, करोडो लोकांची मनं जिंकली होती. 2024ला त्यांनी T20 फायनल जिंकवला आणि त्यानंतर तो मुंबईचा राजा तर होताच, पण आता तो दिलाचा राजा झाला. 2024 T20 फायनलनंतर त्यांनी निवृत्ती घेतली. त्याच मॅचमध्ये विराट कोहलीने देखील घेतली आणि टेस्टमध्येही दोघांनी निवृत्ती घेण्याचा डिसिजन घेतला. आता इंटरनॅशनल क्रिकेट जो ODI आहे त्यामध्ये रोहित शर्मा कॅप्टन होता असं आपल्या सगळ्यांना माहिती होतं. मात्र त्यातूनही त्यांनी माघार घेतला आणि आता ना विराट कोहली ना रोहित शर्मा हे दोन्ही फक्त ॲज अ प्लेअर म्हणून भारताला रिप्रेझेंट करणार आहेत. पण ह्यांची ही जर्नी ह्यांना दिलेली कोणीतरी साथ. कारण टॅलेंट लाखो लोकांमध्ये, करोडो लोकांमध्ये, पण संधी इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला काय वाटतं की टॅलेंट मोठा, लक मोठं की संधी देणारा मोठा? कमेंट करून नक्की सांगा. जर दादा नसते तर रोहित शर्मा भारताचा कॅप्टन नसता. सुरेश रैनाने जर विराट कोहलीला रेकमेंड केलं नसतं त्या मॅचमध्ये तर विराट कोहली कदाचित आला असता, पण संघर्ष मोठा वाढला असता. त्यामुळे वाट चांगली होऊ म्हणूनच चांगली माणसं भेटणं तितकंच गरजेचं आहे. जे पण तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा.